नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मनस्पर्श साहित्य या यूट्यूब चॅनल मध्ये। आज पुन्हा आपल्यासाठी एक नवी कविता साहित्याच्या ओघात थेट मनाच्या गाभाऱ्यात। चला तर मग। माझं असं म्हणणं नाही की आपण मातीच्या मूर्तीला पुजावं। जर हेच दैवीपण आपण स्त्रियांमध्ये पाहिलं तर किती चांगलं होईल। याच कल्पनेतून लिहिलेली ही कविता स्त्रीशक्ती, कवयित्री शीतल खंडागळे। पाहिली मी शैलपुत्री आज सीमेवर लढताना, पाहिली मी शैलपुत्री आज सीमेवर लढताना, धैर्याने झुंज देऊन शत्रूचं कंठस्नान घालताना। शौर्याचं प्रतीक त्या आई जगदंबाचे या गृहिणी, शौर्याचं प्रतीक त्या आई जगदंबाचे या गृहिणी। ऐका सांगते स्त्रीरूप देवीची कहाणी। प्रपंचाचा रथ हाकणारी पत्नी आज शोभते ब्रह्मचारिणी, प्रपंचाचा रथ हाकणारी पत्नी आज शोभते ब्रह्मचारिणी। कुटुंबाचे भाग्य उजळ एकच मागणं मागते ही तपस्वी। ऐका सांगते स्त्रीरूप देवीची कहाणी। कंद माता ही आपली आईच जिने संसार दावी लावला, कंद माता ही आपली आईच जिने संसार दावी लावला। तुझं घडविण्या या देवीने तिचा जन्म तुला वाहिला। रोज खस्ता खाणारी आई स्कंद मातेचीच निशाणी, रोज खस्ता खाणारी आई स्कंद मातेचीच निशाणी। ऐका सांगते स्त्रीरूप देवीची कहाणी। पाहिली मी कात्यायनी एका वाहतूक दिव्याच्या केंद्रस्थानी, पाहिली मी कात्यायनी वाहतूक दिव्याच्या केंद्रस्थानी। कर्तृत्वास जागते ती दृष्टांचा नैनाटी करुणी। ऐका सांगते स्त्रीरूप देवीची कहाणी। साऱ्या जीवनाचे यश अर्पावे गुरूंच्या चरणी, साऱ्या जीवनाचे यश अर्पावे गुरूंच्या चरणी। अज्ञानापासून ज्ञानापर्यंत प्रवास करते सोबतीने। दिसते मज सिद्धिदात्री एका शिक्षिकेच्या ठिकाणी, दिसते मज सिद्धिदात्री एका शिक्षिकेच्या ठिकाणी। ऐका सांगते स्त्रीरूप देवीची कहाणी, ऐका सांगते स्त्रीरूप देवीची कहाणी। मनस्पर्श साहित्य चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हो, कमेंट करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन प्रयत्नासह। तोपर्यंत धन्यवाद।